तिसऱ्या वनडेत विजय मिळवत भारताचा इंग्लंडला क्लीन स्वीप। भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली। 142 धावांनी भारताचा विजय। दिल्लीतील कार्यक्रमाला शरद पवारांच्या उपस्थितीवरून संजय राऊतांची टीका, तर त्याच कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांची उपस्थिती चर्चेला उधाण। मी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक, योग्य निर्णय होईल। रायगडच्या पालकमंत्रीपदावर 2 ते 3 दिवसात निर्णय अपेक्षित। भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महानगर प्राधिकरणाची बैठक। प्राधिकरण बैठकीत महाकुंभच्या नियोजनासंदर्भात चर्चा। 2027 मध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्राधिकरणाची बैठक पार पडली। येरवाडा कात्रज टनेलचा तातडीने विचार करा आणि प्रस्ताव तयार करून मान्यतेला पाठवा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनेचं ऑडिट करा। किती दिवस योजना सुरू आणि बंद याची माहिती घ्या, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांचा घरगुती काम करणाऱ्या महिलांसोबत संवाद। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील महिलांनी फडणवीसांची भेट घेतली। जीवाची मुंबई अभियानांतर्गत संवाद। मोदींच्या परदेश दौऱ्यापूर्वी धमकीचा फोन आल्याप्रकरणी एकाला चेंबूरमधून अटक। मोदी परदेश दौऱ्यावर जात असताना दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात असा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला होता। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा की नाही यावर बोलण्यापेक्षा मूळ तपासावर लक्ष दिलं पाहिजे। राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधी स्पष्ट स्टेटमेंट करून निकाली काढले आहेत। ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया। पुण्यात जीबीएस आजाराच्या रुग्णाचा मृत्यू। आतापर्यंत 8 जणांचा जीबीएसनं मृत्यू। आतापर्यंत 203 रुग्णांची नोंद। पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदी विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। पीओपी मूर्तीच्या विसर्जनाला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत अनेक मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। पुणे महामेट्रोची ई बाईक फीडर सेवा। प्रवाशांना ई बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार। 10 मेट्रो स्थानकांवर 50 ई बाईक उपलब्ध होणार। आरटी प्रवेशाची सोडत जाहीर। प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई होणार। शिक्षण आयुक्तांचा शाळांना इशारा। राज्यात आतापर्यंत 3,05,159 अर्ज दाखल। माघ पौर्णिमेनिमित्त महाकुंभमध्ये 2 कोटी भाविकांचं स्नान। प्रयागराजमध्ये 15 किलोमीटरपर्यंत भाविकांची रांग, तर भाविकांवर 25 क्विंटल फुलांचा वर्षाव।